नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. प्रकाशा नांदरखेडा पुलावर मृत्यूचा सापळा. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला. नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा प्रकाशा नांदरखेडा पूल सध्या मृत्यूला निमंत्रण देत आहे. गोमती नदीवरील या पुलाचे संरक्षक कठडे पूर्णपणे तुटून पडले असून एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. या पुलावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, शालेय बस आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सध्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. निखळलेले लोखंडी पाईप, पुलाच्या दोन्ही बाजूंनी असलेले संरक्षक लोखंडी पाईप निखळले आहेत, ज्यामुळे वळणावर समोरून वाहन आल्यास दुचाकीस्वारांना थेट नदीत कोसळण्याची भीती आहे. पुलावर पथदीपांची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी आणि धुक्यात प्रवाशांना पुलाच्या कडा दिसत नाही. शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना दररोज जीव धोक्यात घालून इथून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. मोठा बळी गेल्यानंतरच प्रशासन कारवाई करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांत येथे छोटे मोठे अपघातही घडले आहेत, मात्र नशिबाने जीवितहानी टळली आहे. ग्रामस्थांचा संयम आता सुटत चालला असून त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की पुढील काही दिवसात पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन नवीन संरक्षक कठडे बसवावेत आणि पुलावर प्रकाश व्यवस्था करावी, जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल, अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, प्रकाशा. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.